नमस्कार. शिवराज क्रीडा मंडळाचं आज 38वे रक्तदान शिबिर आहे. ह्या मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलास गोसावी आपल्याबरोबर आहेत. साहेब, हे रक्तदान शिबिर आयोजित केले. सुरुवातीला आज 38 वर्ष पूर्ण झालेत. सुरुवातीला हे रक्तदान कसं सुरू करावं त्यातून एक कोणाकडून आपली प्रेरणा मिळाली आणि आता 38 वर्षाचा अनुभव काय सांगतो? सुरुवातीला एका आमच्या कार्यकर्त्याच्या आईला जेव्हा रक्ताची गरज भासली 38 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही एका आमच्या सहकारी संस्थेकडे गेलो. त्यांनी आम्हाला मदत केली. ती आमची सहयोगी संस्था स्टार्स स्पोर्ट्स क्लब, त्यांनी आम्हाला मदत केली. त्यांचे धन्यवाद आहेत. पण त्यावेळी आम्ही जिद्द केली की आपण पण हे रक्तदान शिबिर आयोजित करून लोकांना पण आपण मदत करूया. त्याप्रमाणे आम्ही प्रथम राजावाडी हॉस्पिटल अशोक देवरे पाटील यांचं मार्गदर्शन घेतलं. तर देवरे पाटील सरांनी सांगितलं की तुम्ही फक्त 3 वर्ष रक्तदान करा, आम्ही तुम्हाला कंटिन्यू आमचे सभासद करून घेऊ आणि तुम्हाला नेहमी मदत करू. पण पहिल्या वर्षी आमचं 151 बाटल्यांचं रक्तदान शिबिर झालं आणि त्या रक्तदान शिबिराचे उद्घाटक होते त्यावेळी सुधीर भाऊ जोशी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. आणि नंतर हळूहळू एक वर्ष करता ही 38 वर्ष कशी गेली तेच आम्हाला समजलं नाही. आणि 25व्या वर्षी तर रक्तदात्यांनी आम्हाला एवढाच प्रतिसाद दिला की 800 बाटल्या रक्तदान झालं आणि हॉस्पिटलच्या पिशव्या संपल्या. आणि आता हे आम्ही 38व्या रक्तदान शिबिरात पदार्पण केलं आहे. आणि गेल्या वर्षी आमचं 524 बाटल्यांचं रक्तदान झालं. आणि या ऐन उन्हाळ्याच्या दिवसात मुंबईमध्ये रक्ताचा फार तुटवडा असतो. त्या तुटवडा पडू नये रक्तदात्यांना, आणि ह्या उद्देशाने आणि 1 मे महाराष्ट्र दिन हा महत्त्वाचा दिन असतो, म्हणून आम्ही 1 मे दिवस निवडला. आणि त्यामुळे आम्हाला रक्तदात्यांचं योग्य मार्गदर्शन सहकार्य असते आणि त्यांच्या सहकार्यानेच आम्ही हे गेली 38 वर्ष हे शिबिर यशस्वी करत आहोत. आणि या शिबिर यशस्वी करण्यासाठी आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश गोलतकर, दिनेश फाटक सेक्रेटरी साहेब, दिलीप पुरव असे असंख्य कार्यकर्ते आमच्या पाठीशी असतात. त्यामुळे हे शिबिर यशस्वी होतं. धन्यवाद. असंख्य कार्यकर्त्याच्या बळावरती हे 38वे वर्ष गाठलेलं आहे. मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुरेश गोलतकर आपल्याबरोबर आहेत. साहेब, 38व्या वर्षात पदार्पण करतात, या रक्तदानाबद्दल आपण काय माहिती द्याल? 38व्या वर्षाचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांची ताकद. आता आमच्या वयानुपरतोय. आता आम्ही कार्यकर्ते म्हणजे आता सिनियरच्या पलीकडे गेलो आहोत. ते पूर्वी जसं काम करत होतो तसं झेपेल असं आता परिस्थिती नाही. परंतु आता सुद्धा आमच्या बरोबरीचे त्यावेळचे कार्यकर्ते सांभाळून ठेवले असतील तर आमचे संस्थापक कैलास गोसावी यांनी गेले ह्या वर्षीच सांगतो की गेले जवळजवळ 2-3 महिने पैसा मूळ याचं भांडवल आमचं काय पैसा असला तर एवढं सगळं करू शकतो. आणि तो पैसा जमवण्याचं मुख्य काम कैलास गोसावी यांनी आपल्या इतिहासावर, ह्याच्या पूर्वीचा कैलास गोसावीचं जे नाव आहे, कैलास गोसावींनी जो इतिहास शिवराजसाठी जे घडवलेला आहे, म्हणजे कबड्डी खेळण्यापासून तेव्हापासून जी नाती जोडून ठेवली आहेत ती आज कैलास गोसावीच्या कामाला आली. कारण तो आज दिनेश फाटक आणि कैलास गोसावी ही 2 माणसाची जी म्हणजे ॲक्टिव्ह आहेत, अशी कुठेही जाऊ शकतात, कुठे फिरू शकतात, कोणाकडे शब्द टाकू शकतात. ती कामं कैलास गोसावी, दिनेश फाटक, आमचे दिलीप पुरव आहेत. आणखी रवी कल्याणपूर म्हणजे त्यांनी एक नव्याने आपल्याकडे एक जबाबदारी आपल्या शिरावर घेतलेली आहे. विनायक वाजे आहेत. तर ही जी मंडळी आहे, ह्या सुनील आलव खूप ज्युनियर कार्यकर्ता, पण तो आम्हाला झेपणार नाही अशी पण कामं तो करतो. तर अशी कामं असे तरुण सांभाळलेले आहेत कैलास गोसावी आणि दिनेश फाटक यांनी. त्यामुळे ह्या सगळ्यांची सर्व भार कैलास गोसावींच्या शिरावर आहे आणि कैलास गोसावींनी तो चांगल्यापैकी निभावलेला आहे. लोक आता बघतायत. लोक रोज सकाळ संध्याकाळ गायला जो ऑफिसमध्ये लोकांच्या दारावर जायचं, कारण पैशाशिवाय ही कामं होत नाही. भल्या लोकांनी आम्हाला नकार दिला आयत्या वेळेला पैसे द्यायला, परंतु कैलास गोसावी आणि ही त्यांची साथीदार मंडळी आहे जी जिथे गेले, कैलास दिसल्याबरोबर कैलासला आतमध्ये बोलवणार. काय त्यांना माहिती आहे कैलास गोसावी जास्तीत जास्त काय मागणार, एखादी अर्धी ॲडव्हर्टाईज, अर्धा पान ॲडव्हर्टाईज किंवा काय असं. पण ते सगळी कामं कैलास गोसावी यांनी
आपल्या आपला शिरावर घेऊन ती पूर्ण केलेली आहेत. आणि त्याच्यामुळे आपण हे चित्र आज बघतोय. इतक्या उन्हाळ्याच्या दिवसात सुद्धा सकाळी तुम्ही आला असतात तर गर्दी होती या ठिकाणी. आणि या सगळ्यांना बोलावणं या ठिकाणी आपल्या सभामंडपात बोलवणं, रक्तदान शिबिर मंडपात बोलवणं, ही सगळी सकाळी मी 8:30ला रात्री आम्ही लवकर गेलो 11. या लोकांनी 2 वाजेपर्यंत काम करून परत सकाळी 7-7:30ला इथे या ठिकाणी येऊन कामं केली ह्या लोकांनी. आणि लोकांना जमवलं. ते अजून मला वाटतं घरी गेलेले नाहीत. हां हां तर असं एवढी अशी कामं ही कामं स्वीकारलेली आहेत. त्याच्यामुळे हे आम्हाला शक्य होतं आहे. अजून आमचं नाव शिवराज क्रीडा म्हटलं नाव या लोकांनी टिकवलेलं आहे. आता आमचा सहभाग कमी झाला, पण ज्यांनी अजून सांभाळलं आहे ते आपलं समर्थपणे सांभाळत आहेत. हां होते ना, नवीन पिढी तयार होते केली. कबड्डीच्या माध्यमातून सुरू केलेले मंडळ काय कार्य करू शकता हे आपल्याला समोर हे चित्र दिसत आहे. रक्तदान महादान सर्वश्रेष्ठ दान असं हा मनाची ठेवून या मंडळाने लोकोपयोगी काम केलेलं आहे. ज्ञानदेव सुतारचं महेंद्र माने, लोकनिर्भीड.